नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे सध्या एक विषय हा अतिशय खळबळजनक अशा स्वरूपात माध्यमांमध्ये चालतो आणि तो विषय म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये शिवसेना हा पक्ष आणि निवडणूक चिन्ह याच्या मालकी हक्काचा खटला जो सुप्रीम कोर्टामध्ये सध्या चालू आहे, म्हणजे सुनावणीला आलेला आहे. तसा विषय नवा नाही. सुप्रीम कोर्टात हा विषय जाऊन सुद्धा आता जवळजवळ 4 वर्षाचा काळ उलटून गेलेला आहे. त्याच्या वेगवेगळ्या बाजू आपल्या समोर आणल्या जात असतात. पण या विषयावर मी सुद्धा 4-5 व्हिडिओ करून झालेला आहे. पण आज मी या बाबतीत थोडा भावनात्मक बाजूने मांडणी करावी म्हणून हा व्हिडिओ करतोय. आणि त्याचं कारण कोण असेल तर माझा एक तरुण सहकारी प्रभाकर सूर्यवंशी. आम्ही ज्या वेळेला मी पत्रकार होण्याच्या काही काळ आधी 2-3 वर्ष आधी शिवसेनेचा आरंभ झाला आणि शिवसेनेचा चढता उतरता काळ सगळा मी त्या कालखंडात पत्रकारितेत बघितलेला आहे. पण नंतरच्या काळात म्हणजे शिवसेनेला 70 नंतर जी उभारी आली त्या कालखंडामध्ये वयात येणारा प्रत्येक जेनझी ज्याला तुम्ही म्हणता, आज ज्याला आपण जेनझी म्हणतो, म्हणजे ज्या प्रकारे त्या गाली गलोच करणाऱ्या मुली असोत, मुलं असोत, गलिच्छ शब्द भाषा वापरणारे असोत, असा जो जो तरुण साधारणतः 10-12व्या वर्षात यायचा मराठी तरुण, तो प्रत्येक जण शिवसैनिक असायचा, आपोआप शिवसैनिक असायचा. मला आठवतं एकदा बाळासाहेबांची मार्मिकचा संपादक, कार्यकारी संपादक असताना माझी गप्पा झाल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी एक मजेशीर गोष्ट मला सांगितली होती. ते म्हणाले, मी शिबिर घेऊन, कॅम्प घेऊन, अभ्यास वर्ग घेऊन शिवसैनिकांची फौज निर्माण करत नाही. ज्या ज्या मराठी तरुणाला तो वयात येताना ज्या उर्मी दाटून येतात, जग बदलावं असं वाटतं, क्रांती करावी अशी वाटते, आता दगड घ्यावा असं वाटतो, या प्रत्येकासाठी शिवसेना हा पक्ष दार उघडून बसलेला आहे. त्यामुळे वयात येणारा प्रत्येक तरुण, ज्याला आजकाल जेनझी म्हणतात, हा आपोआपच शिवसैनिक असतो, अशी त्याची व्याख्या बाळासाहेबांनी मला सांगितली होती. तेव्हा अर्थात जेनझी हा शब्द नव्हता. ज्यावेळेला माझा आणि बाळासाहेबांचा हा संवाद झाला तेव्हा जेनझी वगैरे शब्द नव्हते. पण तो जेनझी म्हणजेच प्रभाकर सूर्यवंशी याची पिढी आहे. म्हणजे आम्हाला अक्कल आली, काही राजकारण समजत होतं, हळूहळू पत्रकार झालो, त्या काळात शिवसेना सुरू झालेली आहे. पण शिवसेना हा एक प्रस्थापित संघटना पक्ष आहे, राजकीय भूमिका विचार आहे, अशी स्थिती होती. त्या काळात जे तरुण होत होते, वयात येत होते, त्या पिढीचा प्रतिनिधी म्हणजे प्रभाकर सूर्यवंशी आहे. आणि म्हणून प्रभाकर सूर्यवंशी ज्या भावना विवश होऊन आपल्या व्हिडिओमध्ये बोलतो, तो चिडलेला कळतो. भले आज शिवसेना म्हणून, शिवसैनिक म्हणून प्रभाकर सूर्यवंशी काम करत नसेल, पण त्याच्या डीएनए मध्ये शिवसेना आहे हे त्याच्या बोलणाऱ्या, ऐकू येणाऱ्या प्रत्येक शब्दातून जाणवतं. आणि तेच तर बाळासाहेबांनी मला सांगितलं होतं की वयात येणारा 10-12 वर्षाचा जो तरुण मराठी असेल, त्याच्या मनात त्याला आकर्षित करणारी भूमिका म्हणजे शिवसेना आहे. आपण कोण आहोत? आपण मराठी आहोत. आपण शिवरायांच्या महाराष्ट्रातले आहोत. जो शिवरायांनी इतिहास महाराष्ट्राचा घडवला त्याचे आजचे वारस आपण आहोत, असं ज्याला ज्याला वाटतं, ज्याला मराठी भाषा, महाराष्ट्र याविषयी कमालीची आत्मीयता आहे, असा जो जो तरुण असेल तो तो शिवसैनिक आहे, अशी बाळासाहेबांनी केलेली व्याख्या मला आठवते. त्यावेळेला शिवसेना ही फक्त एक संघटना होती, राजकीय पक्ष म्हणून काम करत नव्हती. शिवसेना ही संघटना होती आणि त्याला एक राजकीय पक्ष म्हणून सुद्धा मान्यता नव्हती. मुंबई ठाण्यापुरती शिवसेना मर्यादित होती.
पण मुंबई ही मराठीची राजधानी, महाराष्ट्राची म्हणून जो संघर्ष करून मुंबई मिळवली, तरीही त्या मुंबईमध्ये मराठी माणसावर अन्याय होतो, या अन्याय भावनेची प्रतिक्रिया म्हणून शिवसेना जन्माला आली. आणि त्याचं नेमकं प्रतीक म्हणून प्रभाकरकडे बघता येतं. आज तो मॅच्युअर आहे, विचार करू शकतो, राजकीय भूमिका मांडत असतो, शिवसेनेच्या कुठल्याही गटामध्ये तो नाहीये, पण त्याच्या डीएनए मध्ये जी शिवसेना आहे ती बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत असलेली शिवसेना आहे. ती आत्मीयता आजचे तावातावात बोलणारे जे शिवसेनेचे समर्थक आहेत किंवा स्वतःला कट्टर शिवसैनिक म्हणवतात, त्यांच्यामध्ये सुद्धा जो भावनेचा शिवसेना विषयक ओलावा आपल्याला बघायला मिळत नाही, तो आपल्याला प्रभाकर सूर्यवंशीमध्ये मिळतो. त्यावेळेला त्याचे वडील शिवसैनिक होते, कदाचित कुठले पदाधिकारी असतील नसतील, पण पदाधिकारी असणं नसणं, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, विभाग प्रमुख असणं नसणं याला काडीचंही महत्व नव्हतं. बाळासाहेबांनी हाक दिली की धावत सुटेल तो शिवसैनिक, ही शिवसेनेची व्याख्या होती. एक रजिस्टर केलेलं, निवडणूक आयोगाकडे रजिस्टर केलेलं पक्षाचं नाव किंवा त्याचं निवडणूक चिन्ह किंवा त्याचे निवडून आलेले आमदार, नगरसेवक वगैरे वगैरे, यातून शिवसेना बनत नव्हती. शिवसेना ही मराठी माणसाची भावना होती. आणि त्याचं प्रतिबिंब ज्यावेळेला तुमच्या प्रभाकर सूर्यवंशीच्या त्या व्हिडिओमध्ये पडलेलं दिसलं, तेव्हा मला अचानक वाटलं की आपण ह्याच्यावर बोललं पाहिजे. हा दोन नेत्यांमधला किंवा दोन राजकीय गटांमधला संघर्ष नाही. मला आठवतं साधारण 4 वर्षापूर्वी कधीतरी एकनाथ शिंदे नव्याने मुख्यमंत्री झाले होते, तेव्हा लोकमत जो माध्यम समूह आहे त्याच्यातर्फे एक जाहीर मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. नाना पाटेकर या प्रख्यात मराठी अभिनेत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीरपणे मुलाखत घेतली होती. तो कार्यक्रम मला आठवतो. आणि त्यामध्ये नानानेही हीच भावना व्यक्त केली होती. नाना म्हणाला होता की हा इतर पक्ष फुटतात, इतर पक्ष दुभंगतात, तसा प्रकार नाहीये. शिवसेना दुभंगली, शिवसेनेचे 2 गट झाले, एवढ्यापुरता मर्यादित विषय नाही. तो सामान्यातल्या सामान्य घरामध्ये सुद्धा यातून 2 तट पडलेत इथपर्यंत पाझरलेला विषय असं नानाने सांगितलेलं होतं. आणि ती वास्तविक शिवसेनेची मानसिकता होती, भूमिका होती. राजकारणामध्ये ज्या तडजोडी होतात, देवाणघेवाण होतात, त्यापेक्षा शिवसैनिक आणि शिवसेनेची भावना ह्या त्यापासून अलिप्त होती. पण दुर्दैव आज असं आहे की हा एक राजकीय प्रॉपर्टीचा विषय होऊन गेलाय. की मालमत्ता कोणाची, शिवसेना हे नाव कोणाचं, शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण, यावर मालकी कोणाची, यावरून हा विषय टोकाला गेलेला आहे, सुप्रीम कोर्टात चालू आहे. आणि त्यावर अगदी प्रभाकरने, मी पण व्हिडिओ केलेले, पण हा जो व्हिडिओ मी सांगतोय प्रभाकरचा, त्यामध्ये त्यांनी आपला सगळा राग, मनात साचलेला राग हा उद्धव ठाकरे यांचे वकील सिब्बल, कपिल सिब्बल यांच्यावर तो राग बाहेर टाकलेला आहे, ओकलेला आहे. की कोण कपिल सिब्बल लागून गेला की तो युक्तिवाद करताना म्हणतो की जर उद्धव ठाकरेंना चिन्ह आणि नाव देणार नसेल तर शिवसेना हे नाव गोठवून टाका, धनुष्यबाण ही निशाणी गोठवून टाका. हे गोठवून टाका म्हणणारा कपिल सिब्बल कोण, असा सवाल त्या व्हिडिओमध्ये प्रभाकर सूर्यवंशी विचारतो. याला महत्व आहे. ती शिवसेनेची, शिवसैनिकाची अंतर्मनातून, अंतरात्म्यापासून आलेली भावना आहे, आलेली शब्द आहे. ही कोण कपिल सिब्बल, तो भडक नावाजलेला वकील असेल, तो उद्धव ठाकरेंचा वकील असेल किंवा एकनाथ शिंदेचा वकील असेल, पण शिवसेना ही भावना आहे. ती भावना गोठवून टाका.
थंड्या बस्त्यामध्ये टाका, हे सांगणारा कपिल सिब्बल कोण आणि त्याला आपला वकील करून केस लढवणारे उद्धव ठाकरे कोण? हा जो प्रक्षोभ आहे प्रभाकरच्या मनातला, तो खऱ्याखुऱ्या शिवसैनिकाचा प्रक्षोभ आहे. कदाचित ज्याला डीएनए म्हणतात, तो प्रभाकरचा शिवसैनिक म्हणून असलेला डीएनए या व्हिडिओतून बाहेर आलेला आहे. कोण लागून गेला हे जे आहे हे मला खूप आवडलं होतं. कारण मी पत्रकार झालो किंवा मला राजकीय समज यायला लागली, तो सगळा शिवसेनेचा कार्यकाळ आहे स्थापनेपासूनचा. 66 मधली शिवसेना ही अधिकृतरित्या एक राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता मिळायला 1990 साल उजाडलं. 24 वर्ष गेली. एका वेळेला शिवसेनेचे 2-2 आमदार सुद्धा निवडून येत नव्हते. मला आठवतं शिवसेनेने पहिली सार्वत्रिक निवडणूक लढवली 1971 मध्ये. 2 जागा लढवल्या होत्या, मध्य दक्षिण, मध्य उत्तर. त्यापैकी मध्य उत्तर असा मतदारसंघ होत्या की त्या मतदारसंघामध्ये महापालिकेचे 30 नगरसेवक होते आणि त्या 30 पैकी 19 शिवसेनेचे होते. पण त्याच मध्य उत्तर मतदारसंघामध्ये मनोहर जोशी शिवसेना उमेदवार म्हणून 1 लाखाच्या मताधिक्याने पराभूत झाले होते. जो मराठी माणूस शिवसेनेचे इतके भरमसाठ नगरसेवक निवडून देत होता, तोच लोकसभेला, विधानसभेला शिवसेनेला पराभूत करत होता. पण परत परत महापालिकेच्या निवडणुका, गल्ली बोळ्यातल्या निवडणुका, यामध्ये मुंबई, ठाणे, कल्याण हा सगळा परिसर घेतला तर तुम्हाला शिवसेनेचा विजय झालेला दिसेल. कारण ती भावना होती, ते राजकारण नव्हतं. ते राजकारण नव्हतं. 1990 पर्यंत तब्बल 24 वर्षामध्ये 1972, 1978, 1980, 1985 अशा 4 विधानसभा निवडणुका झाल्या. आणि या 4 विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला मुंबईतून फक्त 2 आमदार वेगवेगळ्या वेळेला निवडून आणता आले. 72 मध्ये नवलकर आणि 85 मध्ये छगन भुजबळ. अन्यथा सार्वत्रिक निवडणुकीत सुद्धा मुंबईकर शिवसेनेला आमदार देत नव्हता. पण तरी शिवसेना ही मुंबईकर मराठी माणसाच्या जीवाभावाची गोष्ट होती आणि त्याचं प्रतिबिंब प्रभाकर सूर्यवंशीच्या त्या व्हिडिओमध्ये पडले. आणि त्याचा जो असा संताप आहे की शिवसेना नाव गोठवा, धनुष्यबाण गोठवा, एक सांगणारा कपिल सिब्बल कोण? तो कोणाच्याही वतीने सांगत असेल, पण तरी गोठवा हे शब्द शिवसेनेला लागू होत नाही. ही जी भावना आहे ते ऐकल्यानंतर मला एक फार गाजलेलं जगातलं नाटक आठवलं, जे मुळात जर्मन नाटक आहे. कॉकेशियन चॉक सर्कल जर्मन नाटक आहे. त्याचं इंग्रजी वगैरे अनेक भाषांमध्ये भाषांतर झालं. जगभर ते गाजलेलं नाटक आहे. मराठीमध्ये सुद्धा प्रसिद्ध सिद्धार्थ लेखक चिंतन खानोलकर यांनी त्याचं भाषांतर केलेलं होतं, रूपांतर केलेलं होतं. त्याचं नाव गाजलं होतं, ते नाटक गाजलं होतं. जगभर त्या मराठी नाटकाचे सुद्धा प्रयोग झाले. अजब न्याय वर्तुळाचा एक जर्मन लोककथा आहे. त्या लोककथेच्या आशयाभोवती विणलेलं हे नाटक आहे. ती लोककथा अशी आहे की 2 बायकांमध्ये, एका काय टोळी किंवा जमाव असतो, त्यामध्ये 2 बायकांमध्ये एका मुलावरून भांडण होतं की दोन्ही बायका म्हणतात की मीच याची जन्मदाती आई आहे. आणि आता करायचं काय? दोन्हीकडून दावाने दावे केले जातात, वेगवेगळे पुरावे आणले जातात. आणि तिथे बसलेला जो न्याय निवाडा करायला बसलेला न्यायमूर्ती आहे, त्याचं पण डोकं चालत नाही की कोणाला खरं मानायचं, कशावरून ही नाही आणि कशावरून ही आहे. खरी आई कोण या बाळाची? आणि ते एवढूसा अर्भक आहे. तेव्हा तो न्यायमूर्ती आपलं डोकं वापरतो, आपली तर्कबुद्धी वापरतो आणि म्हणतो एक खडू घेऊन या, चॉक. आणि तो मध्ये
एक गोल खडून एक सर्कल काढतो, वर्तुळ काढतो, चॉक सर्कल, आणि म्हणतो आता ते बालक आहे ते आणून या वर्तुळात ठेवा. आणि मग त्या दोन्ही बायकांना तो न्यायमूर्ती सांगतो, एक काम करा म्हणा, आता दोघींनी दोन बाजूला उभे राहा. एकीने त्या बालकाचे, त्या अर्भकाचे पाय पकडा आणि दुसरीने त्या अर्भकाचे हात पकडा आणि जितकी ताकद लावायची ताकद लावा आणि आपापल्या बाजूला ते मूल ओढा, अर्भक ओढा. ज्याच्या वाट्याला जेवढं अर्भक येईल ते त्याचं. तुझं असेल तेवढं तुला मिळेल, तिचं असेल तेवढं तिला मिळेल. आणि ज्या बायका उभ्या राहतात, ओरडायला लागतात. ते मूल या वेदनांनी आक्रोश करतं, आकांत करतं. कारण शेवटी त्याच्या शरीराला दोन बाजूने ओढाताण झालेली असते. अखेरीस एक बाई त्यातली त्या मुलाचे हात धरलेले असतात, ते सोडून देते की राहून दे बाबा, तिच्याकडे जाऊ दे. तेव्हा तो न्यायमूर्ती हात सोडून देणाऱ्या त्या बाईला बोलवतो आणि विचारतो, तू का हात सोडलेस? तेव्हा ती सांगते, मी या मुलाची खरी आई आहे. त्याचा आकांत मला सहन झाला नाही, त्याचा आक्रोश मला सहन झाला नाही, त्याच्या वेदना मला बघवत नव्हत्या. मूल माझ्याकडे असो किंवा आणि कोणाकडे असो, पण ते सुखरूप राहिलं पाहिजे, ते सुदृढ राहिलं पाहिजे, ते निरोगी राहिलं पाहिजे, ते मेलं नाही पाहिजे. त्या मुलाचा तुकडा मला नकोय. माझ्याकडे नसलं तरी ते अखंड मूल, सुरक्षित मूल राहावं, ते कोणाकडेही राहावं. पण त्यांनी मरू नये असं मला वाटलं, म्हणून मी हात सोडून दिले. तेव्हा तो न्यायमूर्ती म्हणतो, ही खरी आई आहे. आई ही ममतेचं लक्षण असतं, आस्था, आपुलकी, मायेचं प्रतीक असतं. ज्या आईने त्या मुलाचा आक्रोश सहन होत नाही, त्याच्या वेदना असह्य वाटतात आणि ते जिवंत राहावं, आपल्याकडे नसलं तरी चालेल म्हणून हात सोडले होते, ती त्याची खरी आई आहे, असा तो निर्वाळा तो न्यायमूर्ती देतो. हे मला एवढ्यासाठी आठवलं की आज जो सुप्रीम कोर्टामध्ये खटला चालू आहे, त्यामध्ये दावे प्रतिदावे खूप केले जातात की ज्याच्याकडे जेवढं येईल तेवढं ओढून घ्या. पण शिवसेना नावाचं ते अर्भक, ती भावना आक्रंदन करते आहे, टाहो फोडून रडते आहे, आकांत करते आहे. ते कोणाला ऐकू येत नाही का? जे स्वतःला खरेखुरे शिवसैनिक मानतात, जे स्वतःला बाळासाहेबांचे खरे पाईक मानतात, बाळासाहेबांच्या त्या भावनेसाठी आपण आपलं सगळं समर्पण करायला पुढे आलो असं ज्यांना वाटतं, त्यापैकी कोणालाही त्या शिवसेना नावाच्या भावनेचं आक्रंदन ऐकू येत नाहीये. मी बाळासाहेबांचा मुलगा आहे म्हणून प्रॉपर्टी म्हणून मला ते मिळालं पाहिजे असा दावा करणारे उद्धव ठाकरे असो किंवा बाळासाहेबांच्या विचारांनी प्रवृत्त होऊन आपण आपलं अवघं आयुष्य शिवसेनेला अर्पण केलं म्हणून त्यावर दावा सांगणारे एकनाथ शिंदे असो किंवा त्या दोन्ही बाजूमध्ये विभागले गेलेले हजारो हजारो शिवसेना मानसिकतेचे आणि शिवसेना या डीएनएचे जे कार्यकर्ते, व्यक्ती, माणसं आहेत, त्यापैकी कोणालाही त्या शिवसेना नावाच्या भावनेचा अर्भक आहे, त्याचं आक्रंदन अजिबात ऐकू येत नाही. मी सुद्धा या विषयावर बरेच व्हिडिओ केले, पण प्रभाकर सूर्यवंशीच्या त्या सगळ्या व्हिडिओ मधलं जे आक्रंदन आहे ते मला पहिल्यांदा ऐकू आलं आणि म्हणून मला असं वाटलं की खरंच राजकारण हा व्यवहार असेल, निवडणुका हा व्यवहार असेल, पण ज्या भावनेने शिवसेनेची स्थापना झाली, ती वारसा आला तिला, तो एक पक्ष झाला, त्यात जी भावना होती, हजारो हजारो लाखो लोकांची भावना होती, त्याची कदर कोणाला तरी आहे का? आणि नसेल तर कपिल सिब्बल म्हणजे लिलावाला उभा राहिलेला एक सौदागर आहे. जसं ते आपण लिलाव बघतो, अमुक तमुक 2001, 2003, अरे 2500, 3000, 3001 असा तो लिलाव करणारा बोलतो, त्यापेक्षा कपिल सिब्बल वेगळा नाहीये.
शिवसेना नाव गोठवा, धनुष्यबाण गोठवा असं तो म्हणतो, तेव्हा खरा शिवसैनिक आक्रंदन करून उभा राहिला, जो आज शिवसेनेमध्ये ऍक्टिव्ह कार्यकर्ता सुद्धा नाही. प्रभाकर, तुझं अभिनंदन करून थांबतो. आणि म्हणून या विषयाला शीर्षक दिलं, अजब न्याय वर्तुळाचा धनुष्यबाण कोणाचा. मित्रांनो, तुम्ही आपापलं ठरवा. मला जे वाटलं ते मी सांगितलं. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.